बाजीरावांच्या वरच्या एका कादंबरीमध्ये मी बघितलं की एक प्रकरणाआड घरातल्या चर्चा आहे. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की मराठी कादंबरी ही माझघरात किंवा देवघरात अडकलेली आहे. तिला खेचून रणावरच्या उन्हामध्ये न्यायला पाहिजे. एक असा वर्ग आहे जे मोठे संशोधक आहेत पण ज्यांच्याकडे लालित्य नाही. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे लालित्य आहे, एवढं लालित्य आहे की ते वाहतच जातात आणि संशोधनाची त्यांची गाठ पडत नाही. आणि मग पानिपत किंवा सुभाषचंद्र बोस किंवा शिवाजीराजे, संभाजीराजे हे मांडणं आवश्यक आहे. आणि मला जे इतिहासानं या गोष्टी शिकवल्या त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. इतिहासकार म्हणून मी लिहू शकलो असतो, पण दुर्दैवानं माझी पुस्तकं ही ग्रंथालयातच राहिली असती. आणि एकदा आम्ही ती जीप घेऊन यमुनेच्या काठावरनं संध्याकाळी येत होतो आणि त्या ब्रिज जवळून जाता गाडी जे खाली ढकलली गेली की खाली काहीतरी असं लोखंडी रॉड होतं आणि त्या रॉडवर जीप अडकली. तर माझी अवस्था बघून माझी पत्नी ऐतिहासिक थाटामध्ये डोईवर असा पदर घेऊन म्हणाली की इकडच्या स्वारीना पानिपताच्या मैदानावर मोडलेल्या बांगड्यांचा हिसाब ठेवायचं इकडून सुरू आहे, ते आपण सावकाश चालू ठेवावं, पण माझ्या कपाळाचं पानिपत होईल एवढं तुम्ही बघू नका. आता काही लोक शिवाजी कोणी म्हटलं तर लगेच म्हणतात राजे म्हणा, पण हा प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचे मी किती किल्ले बघितलेले आहेत स्वतः चढून, तुम्ही सांगू शकाल का? तर ज्या वेळेला समाज कुठल्या तरी संकटात किंवा भयसंकटात असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये साहित्यिकांनी भूमिका घेणं ही आवश्यक आहे. मराठीची गळतीच्या बाबतीत मी असं सांगेन की अरे तुमची आई जर आजारी असेल तर पलीकडच्या सोसायटीतले लोक येऊन तिला दवाखान्यात नेतील अशी अपेक्षा बाळगणं मूर्खपणाचं असतं. तुमच्या आईची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे, तशी माय मराठीची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे.